मैदान सगळी समोर. सगळे थांबा. हे बघा गेले 4-5 दिवसापासून जो बैलाचा मुद्दा चालला होता, सचिन चव्हाण, विनोद चव्हाण यांच्या बैलाचा मुद्दा, आणि सगळ्या बैलगाडी मालकांचं, संघटनेचं, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याने महाराजसाहेबांनी सांगितलंय तुर्तास उद्याचं मैदान त्यांनी थांबावं. 1 महिना त्यांनी बैल पळवू नये. 1 महिन्यात संघटनेचे सगळे वरिष्ठ आणि सगळे तालुका कमिटी बसून त्या बैलाचा योग्य तो निर्णय घेणार आहेत आणि ते आज महाराजसाहेबांच्या समोर इथं आज जाहीर झालेलं आहे. आणि ऐका, सर्व बैलगाडी मालकांना सांगायचं, मी पण बैलगाडी मालक आहे, शेतकरी, तुम्ही पण सगळे शेतकरी आहात. आम्ही सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर जेव्हा आमची दाद घेतली ना तेव्हा महाराजसाहेबांकडे आम्ही आलो होतो. आम्ही अजिबात संघटना वेटी धरलेली नाही किंवा बैलगाडी मालक चालक धरलेले नाही, कारण की संघटना आवासीवाळीमुळे बाकीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चालू झालेले. आमचा कुणालाही विरोध नाहीये. दुसरी गोष्ट सांगतो, जसं आज तुम्ही जेव्हा कळलं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा शेतकरी वर्गांना की आज आम्ही विरोधात गेलो, आम्ही काहीतरी संघटनेला चॅलेंज करतो एवढे जमलात, तसं जिथून पुढे संघटनेच्या मिटिंगला आपल्याला बोलावलं पाहिजे, आपण जमलं पाहिजे. संघटना जो निर्णय घेणार असेल, सर्व शेतकरी असतील, चालक मालक असतील, बैल सोडणारे असतील, समालोचक असतील, यांना घेऊन निर्णय संघटनेने घेतला पाहिजे. एकच निर्णय स्वतः घेऊ नये अशी माझी पण इच्छा आहे. कुठलाही संघटना आजपर्यंत तुम्हाला विचारत न घेता निर्णय घेते का? संघटना तुमची आहे का? तिथल्या महाराष्ट्राचा थांबवायचा निर्णय तुम्ही सांगितलाय का? संघटना कुणावर अन्याय करते का? निकाल पारदर्शक असतात का? छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक लक्षात घ्या, शेवटी तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे की आपला बैल पळायला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हा खेळ जिवंत ठेवायचं आहे का नाही ठेवायचं हा मूलभूत मुद्दा आहे. आणि जर वादावादी अशा प्रकारे जर होत चालली तर काय भांडणं होणार आणि नंतर काय होणार, त्यातनं काही निष्पन्न होणार नाही. हा निर्णय तुम्ही सगळ्यांनी सामोपचाराने सगळं घेतला पाहिजे. तुम्ही इथं आलात म्हणजे त्या तुम्हाला कधी स्वागत आहेच, पण शेवटी मला त्यातलं काय फारसं मला समजत नाही म्हणजे बैलगाडी शर्यतीच्या संदर्भात तुम्हाला जेवढं त्याच्यातली माहिती आहे तेवढी मला हा टिकला पाहिजे का नाही एवढं मला सांगा. आता वादावादी झाली तर काय होणार, ह्यांनी एकाने हे बोलायचं, त्यांनी ते बोलायचं, ह्यांनी ते, आणि मग टिकणार कसं मला सांगा. खेळीमेळीचे वातावरण सगळ्यांनी आपलं एकामेकाला समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेऊन या सगळ्या गोष्टी, कारण की शेवटी भावना एकच आहे की हा खेळ हा टिकला पाहिजे. आणि त्यामुळं तर वाद घालण्यापेक्षा तुम्ही बसा, तुम्ही आता जो निर्णय घेतला आहे त्या सगळ्यांनी तुम्ही जे मला त्यातली माहिती असते तर मी बोललो असतो, पण मला या खेळातली काय फारशी माहिती नाही आहे. पण कुठली मग हॉर्स रेसिंग असेल म्हणा किंवा बैलगाडीच्या शर्यतींचं असेल, त्या संपूर्ण ह्याच्यात तुम्हाला जेवढं ज्ञान आहे, दादांना असेल, मग आबांना असेल, तर त्यामुळे तुम्ही सामोपचाराने घ्या ना. नाहीतर काय होणार, त्या वादावादीत आहे ना, खरं सांगतो प्रामाणिकपणे ह्या खेळाचं वाटोळं होऊन जाईल एवढं सांग, आणि ते होऊ नये एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून सगळ्यांनाच हात जोडून विनंती. महाराज साहेब, एक विनंती आहे सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं,
सातारा तालुक्यात जी मैदानं होतात त्यात 50,000 रुपये डिपॉझिट भरलं जातं. इतर कुठंही महाराष्ट्रात ते डिपॉझिट बैलगाडी शर्यत झाल्यानंतर परत मिळतं. आता आमचा मित्र आहे सचिन, त्यांनी परवा दिवशी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती, पण कोरेगाव तालुक्यात मिळतं. फक्त सातारा तालुक्यातल्या बैलगाडी आयोजकांचं डिपॉझिट परत मिळत नाही. त्या बाबतीत तुम्ही थोडंसं प्रशासनाला, प्रांत ऑफिसला सांगावं, हीच सगळ्यांच्या वतीनं नम्रतेची विनंती. आज साहेबांना बोलतो महाराज आणि त्याच्यावर पण निर्णय गेलेलो. आणि असं समजा ती FD आहे, मी ती FD मी बँकेत ठेवतो, त्याच्यावरती माझ्या गाड्यातील डिझेल मिळत हसत खेळत राहायचं, काय कुठं वादावादी घालायची त्याचं काय बघायला गेलं ते एक आयुष्य कधी श्वास बंद होईल आपल्याला माहीत, आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळं हसत खेळत जेवढं तुम्ही राहाल, हा खेळ पारंपरिक खेळ हा टिकला पाहिजे. आणि टिकवण्याची जबाबदारी एकट्या ह्यांची दादांची किंवा ह्यांची नाही, आव्हांची नाही, तुमच्या सगळ्यांची संयुक्त ती जबाबदारी आहे असं समजून आता ह्याच्यावरती आता जास्त चर्चा नको, एकामेकाला समजून घ्या. कारण की प्रत्येकाने छोटी त्यात गुंतवणूक केली आहे, प्रत्येकाला वाटतं हे व्हावं, चांगलं सगळ्यांचं व्हावं. छत्रपती महाराज की जय. उदयनराजे भोसलेंचा